गुगल न्यू ऍडचा गुगल कॅम्पेन ऍड रन करायचा. आता ऑलरेडी तुझं हा न्यू गुगल ऍड अकाउंट मध्ये जा. आता जसं गेलता तसा. आता तू काय कर, पहिल्या अकाउंट मध्ये ये. पहिल्या अकाउंट मध्ये पहिलं 1 नंबरचं जे होतं स्मार्ट कॅम्पेन दिसतोय ना तुला, त्याच्यावरती क्लिक कर साईडला. हा आता इथं काय स्विच करायचंय, जर असं तुम्ही साइन इन केल्यानंतर काय म्हणायचं स्विच टू प्रीतम? एक्सपोर्ट मोडचं. स्विच टू एक्सपोर्ट मोड. स्विच टू एक्सपोर्ट मोड कर. खाली दिसतंय का तुला? हा तर तो क्लिक करायचं. आता एवढे हुशार लोक तुझ्या साईटला बसलेत तरी तुला काय समजत नव्हतं. आलं का ते? स्विच टू एक्सपोर्ट मोड केल्यानंतर येतात. समजलं तुला? स्विच टू एक्सपोर्ट मोड जर नसेल येत तर तुम्हाला काय करायचं, विदाउट गोलचं करायचं. आता इथं काय करायचंय आपल्याला, कोणता कॅम्पेन रन करायचा आहे? कॅम्पेन कोणता रन करायचा आहे? डिस्प्ले करायचा आहे का सर्च ऍड रन करायची? डिस्प्ले. डिस्प्ले करायचंय ना, तर मग डिस्प्ले सिलेक्ट कर. डिस्प्ले ऍड कुठे कुठे भेटेल तुला? सेल्स. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये पण भेटेल. ह्या तिन्ही मध्ये कुठं पण कर. तुला काय करायचं, वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय जास्तीत जास्त. मग कुठं वेबसाईट ट्रॅफिक वरती गेलं तरी चालेल, सेल्स वरती गेलं तरी चालेल, लीड्स वरती गेलं तरी चालेल, किंवा क्रिएट अ कॅम्पेन मध्ये गेलं तरी चालेल, किंवा ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये पण आहे, लोकल स्टोअर मध्ये आणि ऍप प्रमोशन मध्ये. तर वेबसाईट मध्ये सिलेक्ट कर, नेक्स्ट कर. कसा एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला हा कॅम्पेन रन करायचा आहे. तुम्हाला ऑलरेडी मी रन करून दाखवलेले आहे. आता तुमची प्रॅक्टिस करण्याची वेळ आहे. खूप सारे लोक प्रॅक्टिस करत नाहीत. आता वेबसाईट कोणती पण टाक, मी सांगतो तुला. वरती सर्च कर गुगल वरती, क्रिकेट आयडी. क्रिकेट आयडी कर. 1 नंबरची घे. ही ऍड कोणती दिसते? क्रिकेट आयडी. हा मग ह्याची वेबसाईट घे पहिली. हा कशी वेबसाईट घेणार तू? फक्त .com पर्यंत घ्यायची. समजलं का? URL फक्त .com पर्यंत. बस कॉपी करायची, तिथे टाकायची. आता कुठे रन करायची आपल्याला पूर्ण ऍड? इंडियामध्ये करायची. टाका इंडिया. आणि त्याच्यातलं मुंबई सिटी मध्ये नाही रन करायची. प्रतीक सांग कसं करू मग आता? एक्सक्लूड. एक्सक्लूड करायचं. कसं करायचं एक्सक्लूड? लोकेशन टाकून सर. हा कसं करायचं एक्सक्लूड? मुंबई. आता तू कसं काय करतोय? काय करतोय तू? इंडिया एक्सक्लूड कसं करतात सांग बरं. प्रतीक सांग त्याला एक्सक्लूड कसं करतात. बरोबर. आता झालं, ऑल इंडिया मध्ये दिसेल आणि एक्सक्लूड केलं. प्रेझेन्स आणि इंटरेस्टेड येते. लँग्वेज काय करावं लागेल आता? ऑल करावं लागेल. का? कारण इंडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लँग्वेज आहे. कशी ऑल लँग्वेज कशी करायची? खालून कट करायचं फक्त, ते जी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट आहे ते तेवढी कट केली, ऑल लँग्वेज येतात. नेक्स्ट मध्ये जा आता.
हा डेली बजेट तुम्हाला सांगितलं होतं 500च्या वर किती पण ठेवू शकतात. 1,500 ठेवा, 5,00,000 ठेवा, 5,000 ठेवलं तरी चालेल. तर 1,500 ठेव तिथं, कारण आपल्या डेली बजेट. कन्व्हर्जन म्हणजे काय? किती बिडिंग स्ट्रॅटेजी असतात टोटल डिस्प्ले मध्ये तू सांग. सीपीएम असते का? डिस्प्ले ऍड वरती इम्प्रेशन येतात ना. अजून बघ बरं, मला आता इम्प्रेशन लावायचंय तर कसं लावणार? इम्प्रेशन लावायचं असेल तर कसं लावायचं? तिथे जा, क्लिक कर त्याच्यावर. दिसते का इथं? हा, व्ह्यूएबल इम्प्रेशन वरती क्लिक कर. आता इम्प्रेशन तुम्हाला नसेल लावायचं तर तिथं किती रुपयाला एक इम्प्रेशन आलं पाहिजे? कसं लावायचं? आता इम्प्रेशन किती रुपयाला? जर तुला सीपीसी 10 रुपये असेल तर इम्प्रेशनला किती रुपये लागतील? त्याला डिवायडेड बाय किती करायचं? 1000 ने करायचं. समजलं ना? 1000 इम्प्रेशन. सीपीएम म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. जर तुला सीपीसी ला इम्प्रेशनला जर 0.1 पैसा असेल, तो मल्टिप्लाय काय करावं लागेल? का डिवाइड मल्टिप्लाय बाय 1000 करावं लागेल, त्याचं सीपीसी निघेल तो. आता तुला वेगळ्या पद्धतीने सीपीसी लावायचंय तर इथं बिडिंग स्ट्रॅटेजी दिसते, सिलेक्ट बिडिंग स्ट्रॅटेजी डायरेक्टली खाली त्याच्यावरती क्लिक कर. सीपीए लावायची बिडिंग स्ट्रॅटेजी, कॉस्ट पर ऍक्विजिशन. कसं लावणार? तिथे जा, दिसते सीपीए कॉस्ट पर ऍक्विजिशन. मॅक्झिमाइज क्लिक, कन्व्हर्जन व्हॅल्यू. तुला आरओएस लावायचंय. आरओएस लावायचं असेल तर कुठं जाशील? रिटर्न ऑन ऍड स्पेंड जर लावायचं असेल तर मॅक्झिमाइज कन्व्हर्जन वरती जा. खाली आता हे झालं मॅक्झिमम कन्व्हर्जन. नेक्स्ट कर. जास्तीत जास्त कन्व्हर्जन आले पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्प्ले ऍड मधला फॅक्टर म्हणजे ऍड टार्गेटिंग. तर आता काय करायचं तुम्हीच सांगा आणि तुमच्या पद्धतीने ते सिलेक्ट करा. काय पहिल्यांदा सिलेक्ट करणार? हा, स्पोर्ट गेम बरोबर सिलेक्ट केलं तू. नंतर काय करणार? गेम्स घ्या, गेमर्स घ्या, सगळे गेम रिलेटेड टाका, स्पोर्ट आणि गेम. ब्राउज गेम. जे ब्राउजर करतात त्यांना पण दिसले पाहिजे ना. सगळ्या आता बघा, 65 वर्षाच्या पुढल्यांना अननोनला, 65 वर्षाच्या पुढल्यांना नका दाखवू. 55 पर्यंत ठीक आहे. अननोन पण काढून टाक. आता कीवर्ड तुम्हाला इथे टाकायची गरज आहे का? टाकायचे असले टाका, नसेल तर नका टाकू. स्पोर्ट्स रिलेटेड टाका. काय टाकणार इकडे? स्पोर्ट गेम, स्पोर्ट आयडी. तू सांग त्यांना व्यवस्थित.
जास्त पण टाकायची गरज नाही, तुम्हाला फक्त गेम्स टाकायचंय. हा, हॉबी पण टाका, हॉबी. बस. टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, स्पोर्ट. बघितलं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता हे टार्गेटिंग प्लेसमेंट काय टाकलं? क्रिक बज, क्रिकेट लाईन गुरु. क्रिक बज टाका बरं, तिथं क्रिक टाका, फक्त क्रिक बज. बरोबर टाकलंय तुम्ही. क्रिकेट लाईन गुरु वरती दाखवायचे आपल्याला. गोडॅडी, क्रिक बज, त्याच्यामध्ये 2 असतात. किती पण टाकलं तरी चालतं. बरोबर टाकलंय. YouTube चॅनल वरती पण चालवायचं. बरोबर व्यवस्थित सिलेक्ट करतात तुम्ही. आकाश चोप्राचं पण चॅनल आहे. बरोबर करतात तुम्ही, त्याला येते बरोबर, त्याने केली होती चांगली, त्याचा रिझल्ट पण चांगला येईल. आता बघा, एक तुम्हाला ऍडव्हान्स टिप देतो. कधी पण सिलेक्ट करताना क्रिकबज सिलेक्ट नाही करायचं, कारण क्रिकबज हे गुगलच्या अंडरमध्ये येतं, तर त्याच्यामुळे ते काय सस्पेंडेड होण्याचे जास्त चान्सेस असतात. हम्म. नाही, आता राहू दे, तुम्हाला आता तात्पुरतं आपल्याला थोडं हे करायचं. आता तात्पुरतं क्रिक फॅन हे बघा, हे क्रिक हिरोज
आणि क्रिकेट लाईन गुरु आले का? क्रिकेट लाईन गुरु टाका. क्रिकेट लाईन गुरु. बस येईल ऑटोमॅटिकली. सगळ्यात जास्त फेमस आहे क्रिकेट लाईन गुरु. घ्या खाली. हे पण चांगले येतं, पण जास्त कोण स्कोर कुठं पाहतं त्याच्यावरती आपली ऍड दिसली पाहिजे. हा, हे क्रिकेट लाईन गुरु. 2 असतात. एक असतं प्ले स्टोअरचं. हा, बरोबर आहे. ते झालं. डन करा. एकदम चांगल्या पद्धतीने आपण ऍड रन केली. नेक्स्ट करा. आता काय करायचंय? बिझनेसचे नाव टाकायचं. बिझनेसचं नाव चुकीचं टाकलं तरी चालतं. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण त्या इमेज वरती जे नाव आहे ना तेच टाका. मग आता इथे टाका. काय नाव टाकणार तुम्ही? वेबसाईटचं नाव काय आहे? अंबानी. बरोबर आहे. मग आपण काय टाकायचं? तुला जे टाकायचं ते टाका. बिझनेस नेम काय नाही, ऍड आणि स्पोर्ट टाक. आता ह्याच्यामध्ये काय काय वर्ड असतात ते जर आपल्याला फॉलो नाही करायचे, जसं टाकलं डायरेक्ट बेटिंग वगैरे तर ते अलाउड नाहीये. तर तसं आपल्याला यूज नाही करा. आता इमेजेस घ्या. इमेजेस वरती क्लिक कर. इमेजेस खाली वरची इमेजेस घेते क्रिकेटची कोणती पण. कोणाचा आहे लॅपटॉप? आपलाच आहे का? पहिले यूज केलेले. मला वाटलं आपल्या इमेजेस. या 2 इमेजेस घेतल्या. सेव्ह करायच्या. सिलेक्ट कर त्यांना. सेव्ह कर. रेशो सिलेक्ट नाही झाला त्यामुळे व्यवस्थित. कर बरं क्लिक. घे खाली अजून. सेव्ह. घे खाली. लोगो घे. लोगो. ऍड लोगो मध्ये कर सिलेक्ट तो लोगो. नाही करू दे, काय प्रो, आपल्याला थोडी रन करायची ऍड. आता टाकायचं काय? बेस्ट स्पोर्ट आयडी प्रोव्हायडर. तर प्रोव्हायडर नको टाकू. प्रोव्हायडर नाही टाकायचं. तो वर्ड नका टाकू. हो, एक नंबर.
डिस्क्रिप्शन आहे. आता गेट युअर आय डी नाव वर्किंग सिन्स 2000 हे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही कसं टाकणार तेच टाकायचं. मी वरती घ्या अजून हेडलाईन मला बघू दे एकदा. हा, फंटासी स्पोर्ट आय डी, नंतर गेट युअर आय डी नाव, नाही इथं टाक बेस्ट स्पोर्ट टाक. आय डी ऑनलाईन नको टाकू, ते काढून टाक. आय डी ऑनलाईन. आता इथं लॉंग हेडलाईन काय टाकायचं? अदानी स्पोर्ट आयडी इज इंडियाज नंबर 1 स्पोर्ट आयडी प्रोव्हाइडिंग बोनस as well as क्रिएट युअर स्पोर्ट आयडी इन 1 सेकंड. असं तुम्हाला काहीतरी हेडलाईन टाकावं लागेल. आता ही तुमची ऍव्हरेज झाली, स्ट्रेंथ मस्त झाली. डिस्क्रिप्शन आपण व्यवस्थित टाकलं तर अजून चांगलं होईल. हम्म. टाकायचं ना डिस्क्रिप्शन नाही टाकलं तर तुमची स्ट्रेंथ कशी वाढेल? गेट युअर आयडी नाव वर्किंग सिन्स टाका, वर्किंग खाली टाक डिस्क्रिप्शन. टाक ना आता काहीतरी डिस्क्रिप्शन. हा, तिथं खाली दाखवतंय विप्रो बेस्ट फंटासी स्पोर्ट आयडी. टेक सिलेक्ट कर एक कोणतं तरी खालचं कर सिलेक्ट, 3 नंबरचा कर, ओके कर. अजून टाकायचंय, टाका अजून. हा, प्ले युअर फेवरेट स्पोर्ट विथ अस. हे सिलेक्ट करायचं, अजून सिलेक्ट कर. किती हेडलाईन येतात तेवढ्या सगळ्या हेडलाईन टाकायच्या. इकडे बघ ऍव्हरेज स्ट्रेंथ आहे. हा, कॉल टू ऍक्शन टेक्स्ट टाकायचं असेल तर नका टाकू, पण आता डिस्प्ले ऍड आहे, काय गरज नाही टाकायची. ती आपल्याला ह्याच्या क्रिएट ऍड वरती क्लिक कर फक्त, झालं. नेक्स्ट. किती सिंपल आहे ऍड रन करणं.
ठीक आहे. आता पब्लिश करायची फक्त. किती सिंपल आहे हे ऍड रन करणं. आता आपल्याला काय एक्झाम द्यायची. फक्त कशी एक्झाम द्यायची हे तुम्हाला सांगतो. उद्या त्या बाकीच्या लोकांना पण आलं पाहिजे. सगळ्यांना समजलं कॅम्पेन कसा रन करायचा. आता इथं